आज उठायला उशीर झाला आणि उठायला उशीर झाला म्हणून देवपूजेला सुद्धा उशीर झाला. आता हे बघून ना देव तर म्हणले असतील तू राहू देत बाई. दुपार झाली आणि दुपार एवढा जोराचा पाऊस आलाय की हा कावळा येऊन म्हणत होता चिवताई चिवताई दार उघड. त्याला म्हटलं दार नाहीये गॅलरी, तुला बसायचंय तेवढा वेळ बस. सायंकाळी बाहेर जायला आवडलं बघते तर काही पाऊस अजूनही थांबला नव्हता. म्हणून म्हटलं चला आता डायरेक्ट स्वयंपाकालाच लागूया. आज मी बनवणार होते शेंगदाण्याच्या पोळ्या. तुम्ही बनवल्या आहेत का कधी? गुळ आणि शेंगदाणे एकत्र बारीक करून घ्यायचे, अगदी आपण लाडूला बनवतो ना अगदी तसे. आता बनवायला तर इतकी सोपी आहे ना, आपण जशी पुरणपोळी बनवतो ना तशी. फक्त पुरणाऐवजी आपण ते शेंगदाणा आणि गुळाचं मिश्रण केलंय ना ते त्यात घालायचं आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं. गुळ असतो त्याच्यामुळे ते जरासं फाटतं, पण जरा हलक्या हाताने लाटलं की मग ते व्यवस्थित बनतं. या पोळ्या बनवायला जितक्या सोप्या आहेत ना तितक्याच खायला खूप छान लागतात. तुम्ही एकदा बनवल्या ना नंतर पुन्हा नक्कीच बनवता. आज जेवणात शेंगदाण्याची पोळी, साधी चपाती